नमस्कार मित्रांनो, सह्याद्रीच्या कुशीत वसलेला पवन मावळातील एक अनोखा रत्न म्हणजे त्रिकोणा आकारामुळे ओळखला जाणारा तिकोना किल्ला. पुण्यापासून साधारण 60 किलोमीटर अंतरावर असलेला हा किल्ला निसर्ग, इतिहास आणि ट्रेकिंग यांचा सुंदर मिश्रण आहे. सकाळच्या धुक्यातून सुरू झालेला प्रवास हा कामशेत मार्गे तिकोना पेठ गावाकडे जाताना पवना धरणाचं शांत पाणी आणि आजूबाजूने डोंगर मनाला एक वेगळीच शांतता देतात. तिकोना किल्ल्याचा ट्रेक हा तुलनेने सोपा असला तरी शेवटच्या टप्प्यातील उंच पायऱ्या थोडं आव्हान देतात. म्हणून हळूहळू वर चढताना प्रत्येक वळणावर दिसणारा निसर्ग तुमचा थकवा कधीच जाणून देणार नाही. इतिहासाच्या बाणात डोकावलं तर हा किल्ला वितनगड म्हणूनही ओळखला जातो. 1657 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात सामील केला आणि पवना मावळ प्रवेशद्वार नजर ठेवण्यासाठी हा किल्ला अत्यंत महत्त्वाचा ठरला. किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचल्यावर त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर, पाण्याची टाकी आणि सातवाहन काळातील लेण्या पाहायला मिळतात. सर्वात खास म्हणजे इथून दिसणाऱ्या पवना धरणाचा नजारा आणि तुंग, लोहगड, विसापूर किल्ल्यांची रांग ही मनाला इथं उभा राहून थंड पाण्याचा स्पर्श आणि ढगांच्या सावल्या अनुभवताना आपण निसर्गाच्या खूप जवळ आल्याची जाणीव होते. जर तुम्ही ट्रेकिंग आणि इतिहासप्रेमी असाल तर त्रिकोणा किल्ला एकदा तरी जरूर अनुभवा. जय भवानी, जय शिवाजी. पहाटेच्या धुक्यातून अलगद उगवणारा सूर्य, पाण्यावर पडणाऱ्या किरणांची सोनेरी चमक आणि आजूबाजूच्या हिरव्यागार डोंगरांची सावली, हा नजारा शब्दात सांगणं अशक्यच असतं. शांत, स्थिर पाणी जणू आरशासारखं डोंगर. तिकोना पेठ गावात प्रवेश करताना छोटे छोटे घर, मातीचे रस्ते आणि गावकऱ्यांची साधी जीवनशैली. इथून पुढे रस्ता थोडा नॅरो आणि कच्चा होतो, पण हाच तो रिअल विलेज वाईब. गाडी थेट किल्ल्याच्या बेसपर्यंत नेता येते. तिथे पार्किंग करून थेट प्रवास सुरू करायचा आहे. गावातून पुढे साधारण 500 मीटर गेल्यावर तुम्हाला पार्किंग स्पॉट आणि क्लिअर ट्रेल दिसतो. इथून सुरू होतो तिकोना किल्ल्याचा ट्रेक. एकदम सिंपल आणि बिगिनर्ससाठी फ्रेंडली आहे. हळूहळू वर चढत असताना मागे वळून पाहिले की पवना धरणाचं सुंदर दृश्य दिसते. हा रोड टू ट्रेक जर्नी म्हणजे परफेक्ट कॉम्बो आहे. राईड प्लस नेचर प्लस ॲडव्हेंचर. प्रत्येक वळणावर नवीन दृश्य व नवीन फील आपणास अनुभवायला मिळते. जर तुम्हाला बाईक राईड आणि ट्रेकिंगचा अनुभव घ्यायचा असेल तर तिकोना किल्ल्याचा हा रूट एकदम परफेक्ट आहे. चला आता निसर्गात आणि साहस अनुभवायला आपण सज्ज होऊया. अगं थांब ना, बघ ह्याच्यात ना तू गाडी तिकोना पेठ या बेस गावात पोहोचल्यानंतर गावात आत आणि किल्ल्याच्या पायथ्याजवळ तुम्हाला पार्किंगसाठी मोकळी जागा सहज मिळते. इथे बाईक आणि कार दोन्ही पार्क करता येतात. काही ठिकाणी स्थानिक ग्रामस्थांकडून 20 ते 50 रुपयापर्यंत छोटा. आता आम्ही तिकोना फोर्टच्या पायथ्याशी आहेत. आता आपण इथून ट्रेक चालू करणार आहेत. सरळ सरळ. आता पाऊस पण चालू आहे जोरात. आणि आमची गाडी इकडे गेलेली आहे विचारायला की फोर्टचा रस्ता नेमका कुणीकडनं जातोय, तो इकडनं जातोय, त्यांनी आम्हाला असं सांगितलं. चार्ज घेतला जातो. गाडी पार्क केल्यानंतर ट्रेक स्टार्ट पॉइंट अगदी जवळच असतो.
फक्त 2 ते 5 मिनिटात चालत गेलं की तुमचा ट्रेक सुरू होतो. आपण बघू शकता असं आम्ही ह्या ठिकाणी पार्किंग करून तसंच पुढं आम्ही ट्रेकसाठी रेडी पुढे गेल्यानंतर आम्हाला असे निदर्शनात आलं की तिथं फ्री पार्किंग ही उपलब्ध आहे. पूर्ण असा पावसाचा अनुभव घेत आम्ही मात्र पुढं ट्रेकिंगसाठी चालत राहिलो. ते माणूस पण किती लू वाटतो बघ ना. खडकाकडे जाण्याचा मार्ग. हे वाचून घ्या रे अगोदर, वाचून घ्या सगळं. डॉली बोल तू कॅमेऱ्यात. गडाकडे जाण्याचा मार्ग आहे तिकडे कोंडेश्वरला तुझ्यासारखीच एक मुलगी होती हा. ती कॅन्डिडेट ती मामाशी थांबते का प्रत्येक जागेवर लेट्स गो. लेट्स गो तर लेट्स गो. चलो. मुलगी होती ना बोलायची हा ना. कोणतं ही पॅन्ट छान झाली. तुमचा था राखावा. मोठी झाली ना. झाली पायऱ्या नाहीत असाच आहे रस्ता. मामाचा व्हिडिओ घ्यायला पाहिजे माझा. छत्री घेऊन चाललेली गडावर. आम्ही घेऊ. किल्ल्याचा ट्रेक जरा थोडा असा जंगलातून आहे. चालत राहायचं मस्तपैकी. है वरती सॉरी कितना है और ऊपर? अभी तो स्टार्ट ही हुआ है. स्टार्ट है. तुला लक्ष द्या. हे सोपं आहे. पार्ट 2 कंटिन्यू आपण पाहून घेऊया. आवडल्यास आपल्याला लाईक करा, शेअर करा, मित्र कंपनीमध्ये फॉरवर्ड करा, शक्य तितका सपोर्ट करा. थँक्यू.